जीवाचं रान करून बारामती आम्ही जिंकणारच, तर यापुढे शरद पवारांचा मुक्काम बारामतीत असेल आणि मी दिल्लीत असेल असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी भिगवण येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे। तर तुम्ही कसं बघताय? मी 10 वर्षापूर्वी इथं भिगवणला संतोष कुकरेच्या घरी मीटिंग झाली, त्यात आज जे तुमच्यावर 2 पत्रकार आहेत, चित्रकार होता थोरात होता, म्हणजे मी खोटं बोलतोय असं नाही। त्यावेळेस मी सांगितलं होतं की ज्या दिवशी पवारसाहेब घोंगडी बैठक घेतील त्या दिवशी रासपाचा विजय असेल। हे कधी म्हणलो होतो मी? 10 वर्षापूर्वी, आणि इथलीच काही इथंच मी बोललो होतो। मी आता तुम्हाला सांगतो की 5 वर्षानं माझ्याकडे तिकीट मागायचे राष्ट्रीय समाज पक्षाकडे, बीजेपीकडे नाही, राष्ट्रीय समाज पक्ष, याचा देखील बंदोबस्त आहे। याचं कारण का? लोक फार हुशार झाले, भोळे भाबडी जनता असती फसवून धमकी देऊन दाखल बसणं तो काळ राहत नाही, फक्त त्याला त्याग करायची वृत्ती लागते, संघर्ष करायची वृत्ती लागते। मला इथलं गाव वस्ती बांध माहीत आहे। जो पत्रकार आला आहे तो आणि मी पवाई जात होतो 8-8 दिवस, आम्ही महिन्यातून 2 दिवसानं ती गाव इंदापूरमधलं बघा मोठं गाव आहे निमगाव केला। याचं कारण का हे माहीत आहे। त्यावेळेस ते हवेतलेच फिरत होते, फक्त बाहेर नाही यायचे। तर मी त्यावेळेस म्हणलो होतो इथं कार्यकर्ते, त्यावेळेस माझी कार्यकर्ते हसली होती मला। त्यात तुमचा दादा थोरात बी हसला असं बाहेर गेल्यावर, तर माझ्याजवळ हसलो नसेल बाहेर। हे का सांगतो? त्यागी माणसं बोलतात त्याला व्हॅल्यू असते, भोगी माणसं म्हणतात त्याला व्हॅल्यू नसते। लोकांना फसवायचं वेळ आणि काळ असतो, ज्याच दिवस लोक फसली जात नाही। आम्ही हा शून्यातून उभा केला पक्ष आहे, ही फार मोठी माणसं नाही, पण ह्या लोकांनी भागून उभा केला की फार मोठे फार मोठे फार मोठे विशेष नाही। जसं आम्ही ही क्रांती चालू करायला सुरुवात केली, आम्ही पराजित झालो, मला आजपर्यंत गुलाल लागला नाही, कारण मी ज्या समाजात जन्माला आलो तो समाज अनपढ आहे, अडाणी आहे, त्याला ते माहीत नाही। माझी भाषा लवकर त्यांना कळाली नाही, की माझं दुर्दैव विशेष नाही। ज्या इंदापूर बारामतीतनं मला मत पाहिजे होतं तिथंच मला मिळालं नाही, विशेष नाही, त्याबद्दल मी दुःखी बी नाही। माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून पुन्हा गलती ऑफ म्हणून करून मी संघर्ष करतो। पवारसाहेब ही फार मोठी व्यक्ती नाही आहे, हे लक्षात ठेवायचं। ते कसे मुख्यमंत्री होते, एवढा दिवस मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय करायला पाहिजे होते विशेष म्हणजे, आणि आज त्यांना घराघरात का फिरावं लागतं या का? तरी लोक आपल्यापासून निघून गेले का? तर ह्या लोकांना आपण नुसतं फसवत ठेवलं। काय झालं दौंडचा विकास? आजही 27 गावाला पाणी नाही इंदापूरच्या। इथलं कोण होतं देशाचं नेतृत्व करत होतं? आजही 28 गावं आहेत बारामतीमधला सुपा परगाना, तिथं पाणी प्यायला नाही। कोणाही सत्ता होती हो? काल आम्ही मंत्री सोडून द्या, आम्ही आता 3 वर्ष झाले नाही, म्हणजे ही बदल होत। आजही पाणी जातं या सोलापूरला, ते पाणी एकदम विषासारखं पाणी या घेतलं जातं। याला कोण जिम्मेदार आहे? राज्यकर्त्याची भूमिका काय असते? कमीत कमी पाणी, वस्त्र, निवारा, लाईट आणि शाळा आणि रस्ते तरी आम्ही देऊ शकलो पाहिजे ना कमीत कमी। आता आम्ही 3 वर्षात लगेच आम्ही एका जादूच्या कांडीत नाही फिरू शकत। हे लोकांना कळायला लागलं, लोक हुशार झाले आणि त्यांना कळायला लागले की हे काय आहे आणि हे काय करायचे। कुणाला बी आणायची बाकीच्या नेत्याला वरच्या आणि सांगायचं साहेबांचं चालतंय। आता साहेबांचं नाही चालत काय, आता इथून पुढं महादेव जानकरचं चालत। म्हणून मी बारामती टार्गेट केलं। देशातलं फिरायचं बारामतीला मुक्काम करायचं, बारामतीतलं कुठलं गाव ठेवून नाही मी मुक्कामच करायचं। आणि आजही तुम्हाला मी सांगतो बारामतीतच आम्ही ट्रेमेंडस विजय घेतला, आणि रासपामुळेच बीजेपी विजय होणार आहे, बीजेपीमुळे नाही होणार। रासपामुळं, राष्ट्रीय समाज पक्षामुळं विजयाची मुहूर्तमेढ लागणार आहे। आणि विजय करण्यासाठी माझे शिलेदार तन मन धन, आर्थिकदृष्ट्या फार मोठी नाही पण मनातून आम्ही हृदयात मागं लावलेलं आहे की आम्हाला आमची सीट काहीही करून जिंकायची। कमळ आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही विषय म्हणजे। आमची इच्छा होती कबशी, मग मला ते देत होते। आता मला माडीची सीट सोडत होती का माझ्या कबशी, मी स्वतः नाकारलं। म्हणून मी मुख्यमंत्री वगैरे हे आहेत, पंकजाताई आहे, मोदी साहेब आहे, तेव्हा अमित शहा पर्सनली माझा संबंध चांगला आहे आणि माझ्या पक्षाला त्यांनी सन्मान दिलेला आहे। त्यामुळं माझ्या कार्यकर्त्याला सांगा काही नाराज आहेत, पण मी आज सकाळपासून हेच करत चालू, मी कार्यकर्त्याशीच बसतोय, त्यांची मन हे करण्याचा प्रयत्न करतोय। बाबांनो आपल्याला हे करायचं। आज धनगर समाजाचा रिझल्ट कोणी लावला? आज जे आदिवासीचं पॅकेज आहे ते धनगरांना द्यायचा प्रयत्न केला आम्ही, आणि कोर्टात जसं धनगरांना अफिडेविट पाहिजे तसं राज्य सरकार द्यायला तयार आहे। येणारा खर्च त्या वकिलांचा, जजचा, तो देखील राज्य सरकार बघायला तयार आहे। ह्याच्यापेक्षा निर्णय कोण घेणार? आम्ही काय करू शकणार? जेवढं आमच्यात आहे तेवढं करता येतं, आणि मी मंत्री आहे तर सर्व समाजाचा विकास करावा लागला। म्हणून माझी विनंती आहे, पवारसाहेब सांगता सभेला होते, आता त्यांना बारामतीतच मुक्काम करावा लागलीच करावं लागेल विशेष म्हणजे, आणि आमचा मुक्काम दिल्लीत असेल। मी 18 तारखेला दिल्लीच आहे, म्हणून त्यांना बरोबर सांगतो की ही सीट काढण्यासाठी जीवाचं रान राष्ट्रीय समाज पक्ष करेल, आणि भाजपाचा विजय हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिलेदारांना वाटला आहे, हेही मी नम्रपणे सांगतो।
2019च्या सुप्रियाताईला होतं. पण माझ्या माहितीप्रमाणे मी 22,000चं लीड घेऊ आता कांचनपूरला आणि 90,000चं लीड मला बारामती सिटीने दिलं. परत थोडं 69वर आलं. ग्रामीण भाग बारामतीचा मला चांगला चालला. शहरामध्ये काय झालं, बूथ कॅप्चरिंग तिथं आम्ही आता इंटरनेट टॉप लावले. त्यावेळेस आम्हाला ते आम्ही तसं ते आम्ही भेट नव्हतो, कारण मी पोलिंग बूथवर काटेवाडीच्याच थांबलो होतो. जिथं जिथं मला सेंटर होती तिथं तर मला परत काराटी आणि भरणेवाडीत नंतर समजला मला विशेष म्हणजे. आणि आता जे सेन्सिटिव्ह गाव आहे त्या दिवशी मतदानाच्या स्वतः मी टापरी बांधून फिरणार आहे. शेवटच्या दिवशी मी दौंडला स्वतः मी फिरतो. घोळ नेमकं काय होता तुम्हाला काय वाटतं? तिथं काय झालं की तिथं कबशीच्या चिन्हावर पट्टीच टाकली होती. हे नंतर कळालं मला सराटीला. ही मला नंतर कळालं नाही तर मी तिथं आत बसलो डायरेक्टली. कायदा बिदा काय ठेवलं नव्हतं. यावर्षी काय सतर्क राहा बिलकुल नाही. ह्या वर्षी टिट फॉर टॅट. बारामतीत पण तुम्ही काय बारामतीत सुद्धा फिल्डिंग टॉट लावलेलं आहे. आम्ही शहरामध्ये कमी पडतो. ती व्यक्ती नाही हे लक्षात ठेवायचं. ते कसे मुख्यमंत्री होते, एवढा दिवस मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय करायला पाहिजे होते विशेष म्हणजे. आणि आज त्यांना घराघरात का फिरावं लागतं या का? तरी लोक आपल्यापासून निघून गेले का? तर ह्या लोकांना आपण नुसतं फसवत ठेवलं. काय झालं दौंडचा विकास? आजही 27 गावाला पाणी नाही. इंदापूरच्या इथलं कोण होतं देशाचं नेतृत्व करत होतं? आजही 28 गावं आहेत बारामतीमधला सुपा परगाना, तिथं पाणी प्यायला नाही. कोणाची सत्ता होती? काल आम्ही मंत्री सोडून द्या, आम्ही आता 3 वर्ष झाले. म्हणजे ही बदल कोण? आजही पाणी जातं या सोलापूरला. ते पाणी एकदम विषासारखं पाणी या रोज घेतलं जाते. याला कोण जिम्मेदार आहे? मग राज्यकर्त्याची भूमिका काय असते? कमीत कमी पाणी, वस्त्र, निवारा, लाईट आणि शाळा आणि रस्ते तरी आम्ही देऊ शकलो पाहिजे ना कमीत कमी. आता आम्ही 3 वर्षात लगेच आम्ही एका जादूच्या कांडीत नाही फिरू शकत. हे लोकांना कळायला लागलं. लोक हुशार झाले आणि त्यांना कळायला लागले की हे काय आहे आणि हे काय करायचे. कुणाला बी आणायची, बाकीच्या नेत्याला वरच्या आणि सांगायचं साहेबांचंच चालतंय. आता साहेबांना नाही चालत काय. आता इथून पुढं महादेव जानकरचं चालत. म्हणून मी बारामती टार्गेट केलं. देशातलं फिरायचं बारामतीला मुक्काम राहायचं. बारामतीतलं कुठलं गाव ठेवून नाही मुक्कामच करायचं. आणि आजही तुम्हाला मी सांगतो बारामतीतच आम्ही ट्रेमेंडस विजय घेतला. आणि रासपामुळेच बीजेपी विजय होणार आहे. बीजेपीमुळे नाही होणार, रासपामुळं, राष्ट्रीय समाज पक्षामुळं विजयाची मुहूर्तवर लागणार आहे. आणि विजय करण्यासाठी माझे शिलेदार तन मन धन आर्थिकदृष्ट्या फार मोठी नाही पण मनातून आम्ही हृदयात मागं लावलेलं आहे की आम्हाला आमची सीट काहीही करून जिंकायची आहे. कमळ आहे चालते, काय प्रॉब्लेम नाही. विषय म्हणजे आमची इच्छा होती कबशी, मग मला ते देत होते. आता मला माडीची सीट सोडत होती का माझ्या कबशी, मी स्वतः नाकारलं. म्हणून मी मुख्यमंत्री वगैरे हे आहेत, पंकजाताई आहेत, मोदी साहेब आहेत, तेव्हा अमित शहा पर्सनली माझा संबंध चांगला आहे आणि माझ्या पक्षाला त्यांनी सन्मान दिलेला आहे. त्यामुळं माझ्या कार्यकर्त्याला सांगण्यात काही नाराज आहेत म्हणून मी असं का बसून हेच करत चाललं. मी कार्यकर्त्याशीच बसतोय, त्यांची मन हे करण्याचा प्रयत्न करतोय. बाबांनो आपल्याला हे करायचं. आज धनगर समाजाचा रिझल्ट कोणी लावला? आज जे आदिवासीचं पॅकेज आहे ते धनगरांना द्यायचा प्रयत्न केला आम्ही करायचा. आज धनगर समाजाचा रिझल्ट कोणी लावला? आज जे आदिवासीचं पॅकेज आहे ते धनगरांना द्यायचा प्रयत्न केला आम्ही. आणि कोर्टात जसं धनगरांना अफिडेविट पाहिजे तसं राज्य सरकार द्यायला तयार आहे. येणारा खर्च त्या वकिलांचा, जजचा, तो देखील राज्य सरकार बघायला तयार आहे. ह्याच्यापेक्षा निर्णय कोण घेणार? आम्ही काय करू शकतो? जेवढं आमच्यात आहे तेवढं करता येतं. आणि मी मंत्री आहे तर सर्व समाजाचा विकास करावा लागला. म्हणून माझी विनंती आहे, पवार साहेब सांगता सभेला होते, आता त्यांना बारामतीतच मुक्काम करावा लागलीच करावं लागेल विशेष म्हणजे. आणि आमचा मुक्काम दिल्लीत असेल. मी 18 तारखेला दिल्लीच आहे. मी त्यांना बरोबर सांगतो की ही सीट काढण्यासाठी जीवाचं रान राष्ट्रीय समाज पक्ष करेल आणि भाजपाचा विजय हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिलेदारामुळे होणार आहे, हेही मी नम्रपणे सांगतो. 2019च्या तुम्ही या निमित्तानं काय सांगाल? मी सकाळपासून माझ्या चालू केलेला आहे. माझा कार्यकर्ता हा माझ्यापासून दूर जाणार नाही. माझ्या शब्दाला तो किंमत देतो. रासपाच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं, युद्धात जरी आपण हारलो असाल तर तळात आपण जिंकलो आहे. आपल्याला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवाराचं काम तन मन धन लावून करायचं आहे. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमचा शत्रू आहे. शत्रूला मदत करण्यापेक्षा मित्राची किंवा भावभावाची भांडणं होतात एका घरात, त्यातनं आम्ही समजून घेऊ. तर आज मी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्वच महाराष्ट्रातले 28 कॅन्डिडेट विजय व्हावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची काही ठिकाणी ताकद कमी आहे, काही ठिकाणी जादा आहे. आम्ही सर्व ठिकाणी दृष्टीनं माहितीचे उमेदवार विजय व्हावं यासाठी प्रयत्न करेल. मला त्यांनी जागा देत होते, फक्त त्यांनी अट्ट घातली होती कमळाची. तर मी म्हटलं नाही, तुमचा माणूस बघा. त्यांनी काय केलं, माझा
आमदाराची बायको घेतली म्हणजे 50% माझे जानकर शांत बसले म्हणूनसाठी भाजपानं हा मध्यविधी आणला आहे. तुम्हाला मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. राहुल कुल हा रासपाचा आहे आणि कांचन कुल ही भाजपाची. त्यामुळे 50% माझ्या पक्षाचे आहेत, 50% भाजपाचे. त्यामुळे मित्र पक्षाला असलं तर आणि माझ्या कार्यकर्त्यांचा राग मी काढण्याला यशस्वी झालेला आहे. त्यांना मी समजून सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी काय आपल्याला शब्द दिले की येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रपाला विधानसभेच्या जागा वाढवून देऊ आणि सत्तेत भागीदारी देण्यात अजून बळकटी करू. त्यामुळे आम्ही ठरवलं पण राष्ट्रवादीला आम्ही कधीच मदत करणार.